द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने आयोजित धर्मांतर विरोधी कायदा उपवर्गीकरण व बौद्ध जनगणना प्रबोधन तसेच बुद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिर समारोप व केंद्रीय शिक्षिका प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी दादर मुंबई येथे उत्साहात पार पडले। या सगळ्या लोकांना आपल्याला घेऊन जावं लागेल। येणाऱ्या काळामध्ये जास्त वेळ न घेता जे महाराष्ट्रामध्ये वातावरण आहे ते देशामध्ये आहे, म्हणून जनगणनेच्या माध्यमातून आपण साबित करण्याचा प्रयत्न करतोय। ही भूमी जी गौतम बुद्धाची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे। बाबासाहेबांनी रिवायवल ऑफ द बुद्धिझम बुद्ध धर्माचं पुनर्जीवन केलेलं आहे। त्या 60-65 वर्षामध्ये आम्ही किती करोड झालेलो आहोत हे दाखवण्याची गरज आहे। काही युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक माझ्याकडे आले होते, कलिना युनिव्हर्सिटीचे आपलेच आहे। त्यांनी बोलले भुजबळावरती कॉन्सन्ट्रेट करायचं असेल महाराष्ट्रामध्ये बौद्ध आपण 1,83,00,000 आहोत या महाराष्ट्रामध्ये, त्यानं आपण कॉन्सन्ट्रेट करू आणि त्याच्याबरोबर इतर जो समाज येईल महाराष्ट्रामध्ये। जेव्हा आपली जनगणनेने वाकडेवाडी वाढली तेव्हा आपण आज 13% आहोत, 25% जाऊ शकतो। 18% आता 27च्या जनगणनेमुळे आपण 22-25 पर्यंत गेलो तर मांग मातंग वगैरे यांची जी लढाई आहे बाबा, ज्याला जेवढं पाहिजे तेवढं रिझर्वेशन घ्या। पण आता हे जनगणनेच्या माध्यमातून हे साबित करणं गरजेचं। जो मुद्दा मगाशी सांगितला तो चांगला आहे। मी नरसिंगे सर्वांचं अभिनंदन करेन की सरकारला काही द्यायचं नाही। जो त्यांनी ओबीसीचा मुद्दा सांगितला, सरकारला काही द्यायचं नाही। ओबीसीचं आरक्षण कधी झालं, इम्प्लिमेंटेशन साठी व्हीपी सिंगांना यावं लागलं 1990 पर्यंत। नंतर बौद्धांना रिझर्वेशन केंद्रामध्ये सुरुवात झाली। कुठलंही सरकार असो, काँग्रेस असो बीजेपी असो, कोणाला काही द्यायचं नाही। कोणाला असं वाटत नाही एकीतील वंचित समाज आहे त्याची प्रगती व्हावी, तो आपल्या बरोबर यावा, आपल्या बरोबर हिस्सा बनावा असं कोणाच्याही सरकारला वाटत नाही। येथील लोकांची मानसिकता नाही, त्याच्यासाठी पळपळ आपल्याला संघर्ष करावा लागत आहे। आणि दुर्दैव संघर्षामध्ये आपण आपल्या लोकांशी झगडतोय, पण येणाऱ्या काळामध्ये आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करू आणि मला वाटतं त्या संवादाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होईल। रिझर्वेशन घ्यायचं असेल, जो मुद्दा मगाशी मांडण्यात आला बाबा, पॉलिटिकल रिझर्वेशनच्या माध्यमातून सत्ता काबीज करा। जे बाबासाहेबांनी एकेकाळी सांगितलं होतं की एक समय येईल तेव्हा ह्या राज्याची आणि देशाची सत्ता तुम्हाला घ्यावी लागेल, तो काळ मला वाटतं आलेला आहे। त्या काळाला ते लोकांनी ओळखून हे रिझर्वेशन मध्ये आपल्यामध्ये फाटाफूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण सगळे वक्ते एवढ्या लांबून आलेला आहात, चांगल्यापैकी प्रबोधन इथून झालेलं आहे। जे सोशल मीडियामध्ये उपवर्गीकरणामुळे बौद्ध समाजावर परिणाम काय होणार नाही, परंतु उपवर्गीकरणामध्ये ज्यांची संख्या कमी आहे, ज्यांची लोकसंख्या कमी आहे त्यांच्यावर परिणाम होऊ शकतो। त्यांची भरती जी आहे ती कमी होईल, त्यांना प्रतिनिधित्व कमी मिळेल। आम्हाला त्याची भीती नाही आहे, परंतु हा आमचे जे सगळे मातंग चर्मकार जे आहेत ते सगळे आमचे भाऊबंध आहेत आणि मातंगांनी मागणी केलेली आहे, त्यामुळे ते आमचे छोटे बंधू आहेत। त्यामुळे त्यांना समजदारीने घेणं गरजेचं आहे। काय तोटे होतील हे सांगण्याचा प्रयत्न, प्रबोधन करण्याचा प्रयत्न आमचा या निमित्तानं आम्हाला म्हणजे बौद्ध समाजाला हा बौद्ध समाज, कारण भारतीय बौद्ध महासभेने ही प्रक्रिया केलेली आहे ना। आणि बाबासाहेब तुम्ही ठामपणे बोलू शकता। हो हो। आणि दुसरी गोष्ट, हे जे आरक्षण जे मिळालेलं आहे, ते जो फायदा मिळाला आहे संपूर्ण बौद्धांना नाही मिळाला, तो संपूर्ण मातंगांना मिळाला नाही। ज्यांनी शिक्षण घेतलं बाबासाहेबांच्या सुविधेमुळं, आरक्षणामुळं किंवा संविधानामुळं, ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांची प्रगती झाली। आता माझ्याच कुटुंबात उदाहरण घ्या, मी फक्त सरकारी नोकर झालो, पण माझा 2 नंबरचा भाऊ, माझा 3 नंबरचा भाऊ सरकारी नोकर नाही।
त्यामुळं पूर्ण समाज झालेला नाही. ज्यांनी शिक्षित घेतलं, ज्यांना टॅलेंट दाखवलं त्यांना ते मिळाले. मग ते मातंगांना पण मिळाले, चर्मकारांना पण मिळाले, भंगी समाजाला पण मिळाले, जे SC मधून जे झालेले आहेत ते सगळ्यांना मिळाले. म्हणून असं काय फक्त बौद्धांना मिळालं याचं नाही. आकडेवारी जी आहे ते तिची फक्त नोकरीतली आकडेवारी आहे, परंतु प्रत्येक समाजातली आकडेवारी नाही. मला फार मोठा आनंद आणि अभिमान आणि समाधान वाटलं की या ऐतिहासिक चैत्यभूमीमध्ये, या पवित्र चैत्यभूमीमध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातील, पहिल्यांदा म्हणतोय मी, बौद्धेतरांचं म्हणजे ज्यातून मातंग, चर्मकार इत्यादी जातीतून बहुजन समाजातून जे बौद्ध धर्माचा स्वीकार करून घर वापसी केले आहे, त्यांचं सामनेर शिबिर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा ते कुठं होते, ते चैत्यभूमी या पवित्र भूमीत होते. आणि ते आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावजी आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीमध्ये हे शिबिर झालं. त्याचा समारोप आहे आणि समारोपाला मला निमंत्रित करणे गरज, मी स्वतःला भाग्यवान समजतो. ही माझ्या आयुष्यातील फार मोठा हा सार्थक झाल्याचा आयुष्यातील एक प्रकारचा सन्मान आहे. विशेष म्हणजे धर्मांतर जे धर्मस्वातंत्र्याचा महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026चा हा जो कायदा आहे, तो हा कायदा करत असताना मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की हा कायदा करत असताना, हे विधेयक पास करत असताना हिंदू हा धर्म तर एक आहे का, हे सरकारनं लेखी देण्यात यावं. पूर्णा बुद्ध विहार येथे भदंत उपगुप्त महाथेरो यांच्या उपस्थित मी माझ्या कुटुंबाने धर्मदीक्षा घेतलेली आहे. आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 29 धर्मदीक्षेचे कार्यक्रम झालेले आहेत. आमचे जे संघटने छत्रपती महासंघाचे अध्यक्ष दादा कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम चालू केलेले आहे. आदरणीय अमरसिंग डाका साहेब हे भारतीय बौद्ध महासंघाचे जिल्हा संघटक आहेत. यांनी आम्हाला ह्या शिबिराची माहिती दिलेली आहे. कारण की मी मातंग समाजातून दीक्षित झालो आणि आज चैत्यभूमी या ठिकाणी बुद्धाचं विद्यापीठ या ठिकाणी मी ह्या ठिकाणी अंगावर चिवर घेऊन मी मातंग समाजामध्ये धम्मप्रचाराचं काम करणार आहे. की मी या ठिकाणी एवढंच सांगतो, तिथंच सांगतो सर्वांना. जय भीम, नमो बुद्धाय.